नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. तर आज आपण कमी वेळेमध्ये लवकर काम केले, लवकर निघलो आणि बॅक टू बॅक राईड भेटत गेल्या आपल्याला. 2-3 वेळा हिंजवडी आणि 2-3 वेळा स्टेशन. आणि एक राईड आपण कॅन्सल करायला नको होती, ती कॅन्सल करून आपल्या रेडी खराब करून घेतलं, पण त्याचा फायदा आपल्याला पुढे झाला. तर त्याचा फायदा कसा झाला ते व्हिडिओमध्ये बघा तुम्ही, नक्कीच आवडेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा आहे ड्रायव्हर संडे. 5:38 झालेले आहेत. आपण निघलोय. CNG रात्रीच फिल केलाय. काल आपला वीक ऑफ होता, सो काल काम नव्हतं केलेलं आणि आज आपण निघलोय आपल्या वेळेनुसार. तर आता बघू. आता एक ओलाची राईड पडली होती धानोरीची, पण तिकडच्या साईडला आपल्याला माहित नाही, तो एरिया कधी गेलो नाही, सो एक्सेप्ट नाही केली. आता इथं बघू दुसरीकडे आपल्याला कुठं राईड पडते, कोण सुरुवात करते आपली आज बघूया. रॅपिडोकडनं आपल्याला राईड भेटली पहिली. साकन MIDC म्हणून आलो होतो. मला मी विचार केला रविवार आहे, ठीक आहे, राईड परत सुरुवात होणार नाही, तो मी एक्सेप्ट केली. एक राईड पडली होती उबेरची 85 रुपीजची, पण ही दाखवली होती 270. सो मी राईड एक्सेप्ट केली आणि तिथं आल्यावर कळालं की ते गाथा मंदिर, ते देऊ इथनं थोडंसं पुढं होतं. त्यांनी ते मंदिराचं लोकेशन टाकलं होतं. इथनं 1-1.5 किलोमीटर पुढं असेल. तर आपल्याला 328 रुपये भेटलेले टोटल रॅपिडोकडनं. तर आता इथनं राईड कोण देते सकाळी, हे जरा विशेष आहे. काल परवा पण आपण या मंदिराच्या इथं आलो होतो, आज सुद्धा आपण आलोय मंदिराच्या इथं. म्हणजे आपली ती सुरुवात देवापासून होती, चांगली मंदिरापासून. तर ठीक आहे, बघू आता इथनं आपल्याला कोण बाहेर नेते, विशेष त्याच्याकडे जरा लक्ष द्यावं लागेल. तर बघू आपल्याला कोण नेते इथनं. सेकंड राईड आपल्याला उबेरकडनं भेटतीये. आपण तिथनं मंदिरापासून जवळपास 3 किलोमीटर आलोय पुढं. छातोडे MIDCला वळत होतो, तिथनं थोडंसं पुढं. तर आपण निगडी साईडला वळत होतो, तर त्याच्या अलीकडनंच आपल्याला एक राईड पडली आहे शिवाजीनगरची. 394 दाखवले फेअर. तर वरचे 90 जरी गेलं तरी आपल्याला बाकीचे भेटून जातील. बघूया किती वेळ लागतोय, किती किलोमीटरची राईड आहे. बहुतेक 25-26 किलोमीटरची राईड असावी. तर बघू कस्टमर किती लांब आहे आपल्यापासून. लांब तर 2-2.5 किलोमीटर आहे, पण इथनं जायला शिवाजीनगर, मी राईड पण नाही बघितली, पटकन अमाऊंट दिसली, शिवाजीनगर दिसला. कारण इथनं मोकळं जाण्यापेक्षा ते काय वाईट आहे, शिवाजीनगर चांगलं आहे. तिथनं आपल्या राईड पण भेटून जातील पुण्यातनं. ठीक आहे, कस्टमरच्या लोकेशनला पोहोचल्यानंतर करतो आपण. देऊतनं आपल्याला राईड पडली उबेरकडनं. त्यांनी आधी लोकेशन मॉडर्न कॉलेज टाकलं होतं, नंतर मग राईडमध्ये बसल्यानंतर एडिट केलं, तर ते दगडूशेठला इथं. म्हणजे आपण पहिली राईड झाली आपली तुकाराम महाराजकडं, दुसरी राईड झाली दगडूशेठ. तर पहिली तुकाराम महाराज आणि दुसरी दगडूशेठ, म्हणजे आपली सुरुवात चांगली होती. आता इथनं आपण स्टेशनच्या साईडला जाऊया आणि नंतर मग कुठं जात रे बघू. स्टेशनला थोडंसं फ्रेश होऊ आणि मग आपलं कसं आहे. आणि टाइम झालाय 7:23. तर यांचे किती भेटले काय माहिती. 314 रुपये कस्टमरचं बिल झाले. बहुतेक 270 वगैरे काहीतरी भेटावं माझ्या हिशोबाने. आणि 328 समजा, 328 270 600 रुपयाचं अर्निंग आपले झाले. तर बघूया आता इथनं कुठं. टाइम झालाय 7:23. ठीक आहे, व्यवस्थित चाललोय आपण. तर फक्त बघू आता इथनं राईड कुठं पडते त्याच्यावर. आता का स्टेशनला पटकन राईड असायला पाहिजे, भेटायला पाहिजे. संडे माझ्या हिशोबाने असेल. ठीक आहे, बघू वेटिंग किती आहे, गाड्या किती आहेत कळेल आपल्याला. आलोय आपण स्टेशनच्या इथं, फ्रेश झालो आणि 16 ते 20 गाड्या दाखवतात एक उबेरला. म्हणजे एक 10-15 मिनिटं, 15-20 मिनिटं पकडायला येतले. ठीक आहे, हरकत नाही. 30च्या वरती असते तर मी नसतो थांबलो, पण 16 ते 20 दाखवलेत म्हणल्यावर हरकत नाही. थोडंसं वेट करायला भेटून जाईल गाडी, इथनं आपला ट्रिप भेटेल. पण माझ्या हिशोबाने ओला किंवा रॅपिडो इकडनं भेटावी. उबेरचे रेट थोडेसे कमी आहेत, पण ठीक आहे, व्यवस्थित ट्रिप असेल ती आपण करूया. मोठ्या ट्रिप पडल्या पाहिजेत आपल्याला 300+ वाले, मग जरा काम पटकन होतं आणि जरा बरं पण वाटतं काम करायला. ते 100-150 वाले ट्रिप नको वाटतात करायला. आडीनडीला ठीक आहे, समजा अडचण आहे, इथून तिथं जायचं थोडंसं ठीक आहे, पण असं स्टेशनला येऊन छोटी राईड नको वाटतं. ठीक आहे, करतो वेट, कारण पर्याय नाही आहे. पर्याय ठीक आहे, म्हणजे कामच ते आपलं. तर आज संडे, हरकत नाही, बघू किती करता येते आपल्याला आपल्या वेळेनुसार आणि आपल्या रूटनुसार. तर आपण वेळेवर निघलोय, सकाळी लवकर निघलोय. तर ठीक. काल इकडं भोसरीमध्ये पाऊस झाला. आणखी कुठं कुठं झालाय पाऊस मला कमेंटमध्ये सांगा, कारण सध्या 2-3 दिवस झाले पाऊस सुरू आहे.
थोडा पडतोय, गरम होतोय, पडतोय. ठीक आहे, करतो वेट राईडसाठी राईड, आणि राईड पडल्यानंतर करतो अपडेट. तुम्हाला आवाज येत असेल, हे इस्कॉन टेम्पल वाले तिथं. मी बऱ्याच वेळा यांना बघितलं की सकाळी सकाळी आपलं त्यांची मिरवणूक चालते. मिरवणूक म्हणजे एक 10-12 लोक असतात आणि त्यांच्या हिशोबाने ते येतात तिथं. हे बघा, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल, हे असे झांज वगैरे घेऊन, छोटा माईक स्पीकर घेऊन ते रोडला जातात त्या इस्कॉन टेम्पल पर्यंत, किंवा ते ओशाचं इथं आहे बहुतेक, तिथं असेल काहीतरी. तर कुणाला माहित असेल याबद्दल. आलोय आपण हिंजवडी फेज 1. इथं लक्ष्मी पीजी म्हणून आहे, लक्ष्मी होम्स म्हणून. इथं सगळ्यात पीजी म्हणून बिझनेसच केला लोकांनी हा. ठीक आहे, हरकत नाही. तर आपलं बिल झालं 311. टाइम झालाय 8:33. गाडी चालली 87. 311 जवळपास बघा आता तुम्ही. 328 आणि 311 करतो मी टोटल सगळे. 300 पकडा, 600, 300, 900, 900 आपला अर्निंग झालेलं आहे. टाइम झालाय 8:11. आता इथनं ओला उबेर चालू करतो. इथं कुठं चहा वगैरे असेल तर चहा पिऊन घेऊ, म्हणजे फ्रेश वाटून जाईल आपल्याला. स्वामी वडेवाले आहे पुढंच, चहा पितो म्हणजे जरा बरं वाटेल. वडेवाले आहे, वडेवाले नको, नाही तर पुढे बघूया. ठीक आहे, राईड भेटल्यानंतर करतो अपडेट. उबेरकडनं आपल्याला राईड भेटली दिघीची, भोसरी, आळंदी रोड, आणि 2 किलोमीटरचं पिकअप आहे. 223 रुपये काहीतरी दाखवले, हरकत नाही. 200 रुपये आपल्याला भेटतील. चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला, आणि बघू राईड गेली भोसरी ते म्हणल्यावर तिकडनं आपल्याला गॅस पण भरता येईल परत. जर आणखी काम करायचं असेल तर अर्धी टाकी CNG होऊन जाईल. जर काम करायचं असेल, वाढवायचं असेल आपल्याला, तर आणखी गॅस भरता येईल. बघू, करतो विचार. राईड कंप्लीट झाल्यानंतर बघू किती आपल्याला फेअर भेटते आणि किती. मग अशी आपल्याला जी उबेरकडनं राईड पडली होती दिघीची, आळंदी रोडची, ती मी कॅन्सल केली, कारण मला रॅपिडोकडनं स्टेशनची राईड पडली. आपली याच्या आधीची राईड आपण जी आळंदी दिघीची भेटली होती, तर ती आपण कॅन्सल केली, माहीत असून की आपलं रेटिंग खराब होणार आहे. पण मला त्याच्याऐवजी रॅपिडोकडनं राईड भेटली होती पुणे स्टेशनची, वाकडकडनं लगेच तिथनं. 285 मला त्यांचे भेटले, आणि उबेरचे मला भेटणार होते 200 किंवा 190 वगैरे, आणि ते पण तिकडे गेलं का तिकडनं राईड नव्हतं भेटणार. तर ठीक आहे, मग मी ती राईड कॅन्सल केली होती. माझं रेटिंग खराब झालं 0.01नी. पण कधी कधी हा डिसिजन पण घ्यावा लागतो आपल्याला, कारण रॅपिडोचं कमिशन पण नाही आहे. डायरेक्ट बॅक टू बॅक आपल्याला पैसे भेटतात पूर्ण त्यांचे. आणि तिथनं आपण स्टेशनला गेलो, आणि स्टेशनपासून आपल्याला परत हिंजवडीची राईड भेटली. तर यांचं पण बिल 285 झालेलं आहे. तर आपण आलोय आता हिंजवडीला. कस्टमरला केलंय ड्रॉप, आणि इथं आता थोडंसं चहा घेऊ. सकाळपासून काहीच नाही घेतलेलं, तर चहा घेऊ आणि मग इथनं पुढं बघूया कुठं आपण जातोय, कुठं राईड करतोय. आणि रॅपिडोच्या 4 राईड झाल्यात आणि उबेरच्या 1. टोटल आपलं अर्निंग झालंय 1470. टाइम झालाय 10:37. गाडी चालली 131 किलोमीटर. ठीक आहे, बघू पुढची राईड कुठं भेटते, करतो अपडेट. हिंजवडीतनं आपल्याला राईड पडली भोसरीची, इंद्रायणनगर. तर कस्टमरला घेतलं लगेच 160 मीटरपासूनच राईड पडली आपल्याला, आणि 20-25 मिनिटांमध्ये आपण कस्टमरला सोडलं इंद्रायणनगरनं. तिथनं 2-2.5 किलोमीटरची मला एक राईड पडली छोटीशी मिनी, 57 रुपये. आता घराच्या साईडचा रस्ता होता, तिकडं जायचं होतं आपल्याला, तो एक्सेप्ट केला, आणि 6 मिनिटांमध्ये ती राईड कंप्लीट केली. 57 रुपये त्याचे भेटले. तर आपलं ओलाचं झालंय 301 रुपये, उबेरचं झालंय 284, आणि रॅपिडोचं झालं 1190. टोटल जर केली तर 1175 रुपये होतात. आणि आता वेळ झालाय 11:40. गाडी चालली 152 किलोमीटर, आणि 3 गाड्या CNG आहे, 3 गाड्या पेट्रोल आहे गाडीमध्ये. आता आपल्याला जर इथं एखादी आसपास 100-150 ची राईड भेटली जवळपासच एक, तर आपण 3 गाड्या CNG आहे, त्याच्या हिशोबाने बघू. आपण थोडंसं वेट करू जर आपल्याला भेटली, कारण लय लवकर टार्गेट पूर्ण झालं. 1140 रुपयेच झाले. 11:41 झालेत. तर आणखी 12 पण नाही वाजलेले. तर परत CNG